नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ जी अंडररेटेड ओव्हररेटेड सिरीज आपण करत आहोत त्या सिरीज मधला लास्टचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आपण अंडररेटेड कार्स बद्दल बोललो, आपण अंडररेटेड बाईक्स बद्दल बोललो. आज आपण बोलणार आहोत अंडररेटेड स्कूटर्स बद्दल, अंडररेटेड आणि ओव्हररेटेड स्कूटर्स बद्दल. तसं बघायला गेलं तर स्कूटर्स मध्ये खूप सारे ऑप्शन्स नव्हते आमच्याकडे, म्हणून हं. आम्ही या व्हिडिओचा फॉर्मॅट छोटासा मायनर त्यामध्ये चेंज केलाय. द रिझन फॉर दॅट आय टोल्ड यू की जास्त ऑप्शन्सच नाहीयेत स्कूटर्स मध्ये. सो आम्ही ओव्हर एक एकच दोघांनी गाड्या घेतल्यात, कारण हं. फ्रँकली आम्हाला माहिती आहेत त्या दोन गाड्या कुठल्या आहेत एकमेकांच्या. आणि अंडर आपण दोन दोन गाड्या करणार. कारण ओव्हररेटेड राईट. गाड्या गेस करणं पण मग सोपं होतं आणि तेच आता मार्केटमध्ये येस. आहेत. यप. सो आय थिंक तुम्ही लोकांनी पण त्या गाड्या गेस केल्याच असतील. जर येस. तुम्ही नसाल तुम्ही गेस करू शकत, तर 2 मिनिटं व्हिडिओ थांबवा आणि कमेंट डाऊन नक्की करा हां. की तुम्हाला काय वाटतं, कुठल्या दोन स्कूटर्स आहेत ज्या ओव्हर रेटेड आहेत इंडियन मार्केटमध्ये. लेट सी की तुमचे आणि आमचे ओपिनियन्स मॅच होतात का नाही. आणि मी डॅम शुअर आहे So, की आम्ही जे ओव्हररेटेड गाडी सांगणार आहे, ती आता जे व्ह्युअर्स बघतात त्यांच्या बऱ्याच जणांकडे असणार पण आहे. फॉर शुअर. आणि दोन्ही गाड्या जेवढी लोक जज करतील ना, माझ्या मते मोस्टली लोक करेक्ट जज करू शकणार आहेत, कारण त्या गाड्या एवढ्या ऑब्विस आणि ओव्हर रेटेड आहेत की. सो चलो. येस, पहिल्यांदा शुभंकर, आपण हं. त्यापासून सुरू करूया. आणि आपण सुरू करूया अंडर रेटेड गाड्यांपासून. ओके. सो टेल मी विच इज युअर फर्स्ट अंडर रेटेड स्कूटर. माझी पहिली अनरेटेड स्कूटर आहे ती सुझुकी बर्मन स्ट्रीट. ती ओके. त्या प्राईस पॉईंटला लोकं एवढी तरी कन्सिडर करत नाहीत रे. कारण इंडियात आहे ना, अजून मॅक्सी स्कूटर असं एवढं हे नाही आहे, क्रेज नाही आलेला किंवा त्याचं अजून एवढं काही हे नाही आलेलं, की जे बाहेरचं कंट्री कसं मॅक्सी स्कूटर जेवढी वापरतात तेवढी इंडियात वापरली जात नाही, की त्यांना एवढं कन्सिडर करत नाहीत लोकं. तिला पण कन्सिडर केलं पाहिजे. ती पण बरीच स्पेशियस आणि प्लस कम्फर्टेबल पण ती खूप आहे. कंपेअर टू ते कॉम्पिटिशन जर कंपेअर केलं. आणि प्लस त्यात पॉवर आहे, तिची हाईट पण चांगली आहे. अशी गाडी पण तशी बरीच बल्की वाटते बघायला पण ती गाडी तशी. आणि ओके. दिस वॉज नॉट माय गेस ॲट ऑल. म्हणजे मला वाटलं नव्हतं की बर्गमनचं तू नाव घेशील. बट आय काइंड ऑफ ऍग्री विथ यू. हम्म. त्याचा बेसिकली विषय कसा आहे ना, की ती जे प्लस पॉईंट जो तू सांगतोय की ती मॅक्सी स्कूटर आहे, बल्की वाटते, तो सगळा निगेटिव्ह पॉईंट पण. हां. इंडियन लाईक मेंटॅलिटी प्रमाणे वेन ती फिट होत नाही एवढी. या सो लाईक वेन आय वेंट टू बाय माय एनटॉक, आम्ही त्याच वेळी बर्गमन पण लॉन्च झाली, ती पण चेकआउट हम्म. केली. बट माय पॅरेंट्स रिॲक्शन वॉज की एवढी मोठी गाडी आहे, चुकून अंगावरती पडली, एवढी मोठी गाडी ट्रॅफिक मधनं कशी चालवणार. आणि त्याचं स्टेअरिंग बेसिकली डिस्कनेक्टेड आहे ना मेन हां. बॉडी पासून. सो हे काहीतरी विचित्र स्टेअरिंग ह्यांनी मेन का म्हणजे इंडियन काढलंय. मेंटॅलिटी काय असती, की तुमच्या स्टेअरिंग बरोबर तुमची लाईट पण मूव्ह झाली पाहिजे. येस येस येस, एक्झॅक्टली. सो या, दॅट इज अ निगेटिव्ह पॉइंट फॉर दॅट व्हेकल ऑल्सो. बट हम्म. या, आय काइंड ऑफ ऍग्री, ती गाडी कम्फर्टेबल खूप जास्त आहे. म्हणजे तेच. तिला तुम्हाला पुढे पाय वगैरे ठेवायला पण त्यांनी अँगल्ड फुट रेस्ट पण दिलाय. सो इट्स अ नाईस व्हेकल. तुझी कुठली सो पहिली हाऊ गाडी आहे? मच, नो, फर्स्टली टेल मी हां. हाऊ मच अंडररेटेड डू यू थिंक इट इज. जास्त नाही, 4 to 5च पकडन मी. 45. Okay. Kind of. I would हम्म. say it's lesser than that. ठीक आहे. सो तुझी कुठली सगळ्यात पहिली अनरेटेड गाडी आहे? The first one I think is again Suzuki Access 120. सुझुकी सिस्टर्स. Like, यू. yeah, Suzuki Access 125 is such a nice vehicle. म्हणजे त्याला तो इश्यू पण नाहीये पर्सनली की हम्म. तो लाईट टर्न होणं, बल्की गाडी वगैरे. त्या गाडीमध्ये ताकद चांगली आहे. इट्स अ व्हेरी कम्फर्टेबल व्हेकल. प्लस त्यांनी आजकाल तो डिस्प्ले त्यांनी ऍड केलेला आहे. दॅट डिस्प्ले इज ऑल्सो गुड. बरोबर. इन जनरल ती गाडी चांगली आहे. आय थिंक इट गेट्स ओव्हरशॅडोड बाय ऍक्टिवा अँड ज्युपिटर. या पण गाड्यांनी ती गाडी आय थिंक सो ओव्हरशॅडो होते. त्यात प्राइस सेगमेंटमधली टॉप सेलिंग गाडी आहे रे आता ती. हा, ती 125 सीसी मध्ये टॉप सेल हां. ऍक्च्युली नाहीये, ती टॉप सेल. आय हॅव टू वी हॅव टू चेक दॅट बिकॉज एन्टॉर्कचे सेल्स खूप चांगले आहेत. नाही, एंटॉर्कचे कमी आहेत ॲक्सेसपेक्षा. मी मगाशी चेक आर यू केलं. शुअर? हो. ओके, बट स्टील लाईक आय डोंट फील. हम्म, हम्म, मी हम्म. तेवढ्या गाड्या त्या रस्त्यावरती अजिबात बघत नाही. म्हणजे मला एन्टॉर्क खूप दिसतात, ज्युपिटर खूप दिसतात, ऍक्टिव्हाज खूप दिसतात. आय डोंट सी दॅट मच ऍक्सेस. दॅट्स वाय आय फील की इट इज वे अंडररेटेड गाडी ना, त्या हम्म. गाडीचं काही फॅन बेस आहे. ते पण एक आहे. सो इट्स नॉट टू अंडररेटेड. आय वुड से -2 अंडररेटेड, but हम्म. it's kind of underrated हम्म. vehicle. So yeah. So which is your second underrated scooter? माझं सेकंड स्कूटर फार कॉन्ट्रोवर्शियल होईल. कारण ती Okay. रिनाऊंड आहे स्कूटर, पण कम्पेरेटिव्ह त्याचे कॉम्प्युटर्स बघितलं तर ती Hmm. जास्त खपली पाहिजे गाडी.
माझ्या मते. ओके. ती आहे Go टी ahead. व्ही ज्युपिटर. कारण तिचे कॉम्प्युटर्स जसं की ॲक्टिवा आहे किंवा बाकीच्या गाड्या आहेत ना, त्यामध्ये ती गाडी बरीच तुम्ही स्कूटर नॉर्मली का घेता? कारण तुम्हाला सिटी यूजला पाहिजे असते गाडी. त्या कम्पॅरेटिव्हली नक्कीच. ज्युपिटर फार हलकी गाडी आहे. मॅन्युव्हरॅबिलिटी त्याची खूप चांगली आहे. प्लस तुम्ही सिटी यूज करता तर तुम्ही ऑब्व्हियसली मायलेज गाडीचं बघणारच. तिचं मायलेज पण ॲक्टिवापेक्षा खूप चांगलं आहे. हे लोक कन्सिडर करत ओके. नाही आणि लोक ॲक्टिवाच्या मागे जातात. सो आय से ज्युपिटर थोडीशी अनरेटेड वाटते मला. या आय काइंड ऑफ अग्री, बट मी ऍक्च्युली ज्युपिटरच्या ऐवजी माझ्या लिस्टमध्ये पण मी ऍक्च्युली ज्युपिटर 125 टाकलेली हम्म. अंडररेटेडला. मला स्पेसिफिकली वाटतं की ज्युपिटर त्यांचं ज्युपिटर सिस्टम्स मध्ये ज्युपिटर 125 अंडररेटेड जास्त. ओके, हां. ज्युपिटरचे नॉर्मल सेल्स बरेच आहेत. ते पण एक आहे. हो. बट या काइंड ऑफ अग्री विथ यू की ज्युपिटर इज स्लाइटली अंडररेटेड. आय वोंट से मच. कारण सेल्स तसे चांगले तरी त्या गाडीचा फॅन बेस हम्म. पण चांगला आहे. ते पण एक आहे. म्हणजे फ्रँकली तो आपल्यात जरी अशा कनेक्टेड फॅमिलीमध्ये बघितलं, हम्म. then also you will see ki we have 4 to 5 Jupiters. ते पण आहे. उलट आपल्या फॅमिलीत ऍक्टिव्हा कमी आहे. नाही तेवढं नाही. हा तेवढंच ऍक्टिव्ह आहेत आपल्याकडे. ओके, लेट्स सी. हा, आय कॅन काउंट लेटर ऑन, वी विल सी लेटर ऑन. फॅमिली टॉक नंतर. या बर, तुझी कुठली सगळ्यात दुसरी गाडी जी तुला अनरेटेड वाटते खूप? ऍक्च्युली माझी आधी होती ज्युपिटर ओके, हां. 125. आय फेल्ट इट वॉज अंडररेटेड -4. बट आय वुड लाईक टू चेंज इट अरे आता अँड आय वुड लाईक माझं टू. रेटिंग द्यायचं राहिलं. या मी आय त्याला देईन फॉरगॉट एक दॅट. 1 or 2 इश. जास्त द्यायची, एवढं या जास्त नाही ज्युपिटर द्यायची. इज नॉट मच हम्म. अंडररेटेड. तर तू सांग So तुझी I सेकंड will गाडी. go for I will go for. Oh, I have to think about this slightly. Now I'm confused between Aether and Aerox. I will go for Aerox. ओके. का? Okay, now I know this is not the best vehicle out there. त्या हम्म. गाडीला स्पेसचे इश्यूज आहेत. बट इट्स सच अ नाईस व्हेकल. तिचं फॅन बेस पण ठीकठाक आहे. हम्म. बट तिचं स्टार्टिंगला जेवढं चांगलं व्हॉट यू कॅन से रिस्पॉन्स वाटलेला. मार्केटिंग, हा तेवढी ती चांगली सेल नाही होते. हा, ऑब्विस आहे. बिकॉज आय थिंक द रिझन फॉर दॅट इज की लोक स्कूटर सिटी मध्ये लाईक एक फ्रेंडली गाडी म्हणून इट्स बघतात, आणि ती गाडी तशी नॉर्मल युजला फ्रेंडली नाहीये. टिपिकल इंडियन मेंटॅलिटी आहे रे त्या गाडी, की तुम्हाला स्कूटर तुम्ही सिटी वापरणार, तुम्हाला फ्लॅट फ्लोअरबोर्ड पाहिजे. प्लस Yep, yep. ती गाडी अशी फार बल्की गाडी आहे, प्लस तिचं मायलेज कमी येणार Yeah. ऑब्व्हियसली, कारण इंजिन मोठं त्या गाडीचं. तुम्ही ती गाडी Yep. जर तुम्हाला टुरिंग करायची असेल तर ती गाडी वापरू शकता तुम्ही टुरिंगला. असं आहे त्या गाडीचं. नॉट इव्हन टुरिंग, आय वुड से की तुझा जर 10 किलोमीटर पेक्षा जास्त कम्युट असेल, हम्म. जो ऑलमोस्ट प्रत्येक सिटीमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल इन पुणे वी हॅव द पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे. बरोबर. सो द लेंथ ऑफ द पुणे सिटी जातो हम्म. स्टार्टिंग फ्रॉम रावेत टिल ऑलमोस्ट कात्रज. सो स्ट्रेट अवे 30-35 किलोमीटरचा पॅच आहे. अँड एव्हरीडे लोक त्याच्यावरनं जवळपास त्याच्या 10 ते 15 किलोमीटर सेक्शनवरनं ट्रॅव्हल करतात. हम्म. तर त्या हायवेसाठी इट्स अ गुड व्हेकल. आणि ऑलमोस्ट प्रत्येक सिटीमध्ये आजकाल रिंग रोड्स, इंटरनल रिंग रोड्स, स्ट्रेट अवे ब्रिजेस वगैरे आहेत, ज्याच्यावरून त्या गाड्या वापरायला चांगल्याच ऍक्च्युली. बिकॉज इट हॅज बिगर टायर्स, इट हॅज हम्म. बेटर इंजिन, इट हॅज ABS, विच इज द बिगेस्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट सेफ्टी फीचर इन वर्ल्ड. ते सो सगळं यूजवर पण डिपेंड करतं, कारण त्या गाडीत तशी प्राईस होती 2 लाखपर्यंत प्राईस होती. तर मग लोक म्हणते की 2 लाखाच्या स्कूटर घेण्याची बाईक घेतलेली बरी. that is true, but हम्म. yeah, we are talking about scooter. ते पण एक That's आहे. why I feel it is underrated. ओके. But it's a enthusiast scooter, हम्म. obviously. But yeah, एक it is निश kind of ऑडियन्स आहे त्याचं underrated. त्याचं ऑडियन्स फार निश आहे एकदम. Yeah, yeah, absolutely. I hope जोपर्यंत माझ्याकडे त्या गाडी घेण्या एवढे मी अर्निंग जोपर्यंत करायला लागेल तोपर्यंत ती गाडी मार्केटमध्ये असेल. असेल, हो नक्कीच. Hopefully. ओके. Yeah. So yeah, we are done with the underrated part. Now we will move to overrated part. So yeah, which is your I know kind of which it is. आपण त्या गाडीचं नाव 4-5 वेळा आपण घेतलेलं आहे. Which is very obvious, I know that. ऑब्विस आहे. But still I will ask की अशी कुठली गाडी आहे जी तुला वाटतं की एवढ्या नॉर्मल मार्केटमध्ये की कुठल्याही गाड्या ज्यामध्ये ओव्हररेटेड नाहीयेत, ती गाडी पण आय एम शुअर की खूप कमी जणांकडे अजिबात ओव्हररेटेड गाडी नाहीये, एकदम थोडीशी ओव्हररेटेड ती आहे. कॅन अग्री विथ दॅट. म्हणजे अशी कुठली गाडी आहे जी तुला वाटतं की एकदम थोडीशी अशी ओव्हररेटेड? मी तर खूप ॲग्री करतो, आणि ती फारच कमी ओव्हररेटेड गाडी आहे जी आहे ॲक्टिवा. ॲक्टिवा. खरंय. म्हणजे त्या गाडीला कोण, मला तर वाटत पण नाही त्या गाडीला कोण ओळखतं अरे इंडियामध्ये. बरं, कुणाला मेटलची बॉडी पाहिजे रे?
एक्झॅक्टली. मेटल मेटल कशाला पाहिजे, प्लास्टिकची बॉडी सेफ असते. मग काय तर. ओके, ऍक्टिवा लेट्स मॅन. कम टू पॉइंट मॅन. येस. Activa is one of the most overrated bike scooter in India, I'll say, for now. त्याचा जो एक्स्ट्रीम फॅन बेस आहे ना, तो फारच एक्स्ट्रीम आहे त्याचा फॅन बेस पण, आणि तसं म्हणलं तर कम्पेअर केलं तर बाकीच्या कुठल्या गाडीपेक्षा तर. एक्स्ट्रीम इन द सेन्स, व्हॉट यू मीन, लाईक अग्रेसिव्ह, लाईक केटीएम? टॉक्सिक KTM स्टफ, Come KTM नाही. on, come on. Activa fan base is not toxic. Activa users are far, हा. like segment of the users are toxic, but Activa fan base is not toxic. ॲक्टिवा रायडर्स. Activa fan base is old people around the age of 60s. 35, 40. Sorry, beyond the age of 35, 40. येस. Not in 60s. You said 60s, right? हां. 60s मधले पण नाही बरं का. 60s मधले पण आहेत, हां. but not only कारण 60s. ते म्हणजे जेव्हा यंग होते तेव्हा कडे फेमस झाली ती रे ती. I don't know what to say about Activa. Activa is Activa. You can't say anything about Activa. Soon they will launch 20G of it. 1G, 2G, 3G, 4G, 5G. What is this current generation? 8G, if I'm not wrong. 7G. आय थिंक सो. Oh, 7G चा. Oh, एक जनरेशन कमी आहे. माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा कमी विचित्र माझं आहेत ते. कन्फर्म नाही आहे, मी गेस करतोय. Oh, okay. Whatever it is. Activa. I don't know, ती गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये as such, but it's just that better vehicles are available out there. हे बघ, आधी दुसरं ऑप्शन होतं ठीक आहे, पण आता ऑप्शन आहेत दुसरे पण जे घेतले पाहिजेत आणि जे चांगले आहेत त्यापेक्षा. I would say reliability is the only one thing जी Activa मध्ये बेस्ट आहे. ॲक्च्युअली असं नाही आहे, कारण ज्युपिटर पण तेवढीच रिलायबल झाली आहे आता. Not really. हो, आम्ही No, कधीपासून not ज्युपिटर really. वापरतात तर पण एकदा पण खराब झाली नाही गाडी. तुझी Jupiter तेवढी चांगली असेल, but मी जेवढे एक्सपिरियन्स केलेला आहे तेवढं आय वुड से इट्स नॉट. माझ्या मित्रांकडे वगैरे होतं त्या गाड्या, अजून सुद्धा बाकीच्या भावा बहिणींकडे पण आहेत. पर्सनली आमच्याकडे कधी नव्हती, आमच्याकडे वेगो आहे, बट आय वुड से की दॅट व्हेकल इज नॉट ॲज रिलायबल ॲज ए Activa. बट द मेन इश्यू ऑफ ॲक्टिवा इज इन विंटर्स. चालू होत नाही ती गाडी. आय हॅवंट फेस दॅट इश्यू. आम्ही फेस केलाय खूप. आमच्याकडे पण होती ना ॲक्टिवा आधी, तर त्यात गाडी चालू व्हायची नाही लवकर, गाडी किक मारली तरी चालू व्हायची नाही ती. बॅटरी खूप ओके. लवकर डेड व्हायची खूप. ओके. वेल, ओके. व्हॉट कॅन आय से अबाउट दॅट? वी डिसअग्री ऑन दिस, ठीक आहे. ओके, तुझी कुठली गाडी सगळ्यात Anyways, जास्त, तुला कुठली वाटते ओव्हररेटेड गाडी कुठली आहे? yeah, I think Ola ॲज S1, एक्सपेक्टेड. all S1. Yeah, so it's फर्स्टली ते like सगळे येतात इश्यूज जे आधीपासून येत आहेत, ते सस्पेन्शन तुटले, आग लागली गाडीला, अँड सो ऑन. अजून काय बग्स खूप आहेत त्या गाडी गाडीमध्ये. ती ऍक्टिव्हा ओव्हर्टली रिलायबल असल्यामुळे पॉप्युलर आहे. ही हां. गाडी जस्ट दिसायला चांगली असल्यामुळे पॉप्युलर आहे. बाकी या गाडीवर एक खास असं काही नाहीये. असं नाही की ती खूप जास्त फास्ट जाते, असं नाहीये की त्यामध्ये खंडीभर त्यांनी ऍक्च्युअली युजेबल फीचर्स टाकली आहेत. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली स्पोर्टिनेस पाहिजे असेल, गो फॉर इट. तुम्हाला ऍक्च्युअली जर कम्फर्ट पाहिजे असेल, गो फॉर TBS. दिस इज नॉट द आयडियल व्हेकल. आणि त्या गाडीचा वापर कुठे होतो? चालवताना स्पीकरवर गाणी लावायची, छपरी गाणी लावायची. Yeah, I would agree. The Ola fan base is a toxic fan base. ओला इज स्कूटर्स KTM. Yeah, and it's worse than KTM because Ola is cheaper. हां. More. मोर चिपल. No, I don't want to say few things, but ओके. what the heck? Basically, more cheaper people can afford that cheaper vehicle. पॉइंट. That's why KTM मध्ये कसं, KTM is at least slightly expensive, की लोकांना तेवढी गाडी घ्यायला कमीत कमी तेवढी मेहनत करावी लागते. बरोबर आहे. Ola is like, गाडी घ्यायला त्यात पेट्रोल भरायला मेहनत करायला लागते रे. yeah, इथं म्हणजे घरचे आहेत, घरच्यांनी गाडी घेऊन दिली, घरचीच लाईट जोडतो. संपला विषय. फॉर ऑडियन्स नॉलेज, आम्ही रेसिस्ट नाहीये. ओके, सो दिस इज द एंड ऑफ द Yeah. व्हिडिओ. So
It was a small and Yeah, we crisp have video. covered. Yep, yep. We have covered, I guess, the overrated and underrated scooters, Hmm. and this is the end of the series for overrated and underrated vehicles. हे सोडून अजून आम्ही आता ट्रक, हेलिकॉप्टर, विमान ह्याच्यामध्ये घुसू शकत नाही. सॉरी, आम्हाला इच्छा त्याबद्दल पण नाही माहिती यांच्याकडे नाहीये. जायची आम्हाला. मुळीच नाही. ऑल आय वुड से की बोईंगची विमानं खराब आहेत सध्या. फारच वाईट काळ चालू आहे बोईंगचा. अं, जनरल नॉलेज तुला नाही कळणार या गोष्टी माहिती आहे एनिवेज. मला. हा, सो माहिती आहे अपॅरेंटली. वाव, येस. इंस्टाग्रामचा काही ना काहीतरी फायदा झाला एवढ्या वेळा वापरायचा तुझ्या. मी वापरत नाही रे इंस्टाग्राम. हो या, बर. आम्ही प्लेन, ट्रक, विमान ह्याच्यामध्ये नाही घुसणार आहे, बट स्टील इंडियन असल्यामुळे टाटा ट्रक्सला आम्ही सपोर्ट करतो. येस येस. टाटा या, स्टील. सो नक्कीच. सो दिस इट फॉर दिस व्हिडिओ. आय येस. होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही असेच खूप सारे वेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणणार आहे. आणि लवकरच आम्ही रील्स पण अपलोड करायला सुरू करतोय. मे बी हा व्हिडिओ टाकायच्या आधी आम्ही रील्स पण हम्म. सुरू केला असेल. सो मेक शुअर की तुम्ही त्या रील्स पण चेकआउट करताय, कारण खूप फन आणि इंटरेस्टिंग रील्स आपण करणार आहे. आणि ऍज यू नो की हा आपला अख्खा चॅनल मराठीत आहे, विच आय थिंक की आपण जे पॉडकास्ट आहे मराठीमध्ये ते हम्म. ऑटोमोबाईल सेगमेंट रिलेटेड आपलं पहिलंच असेल, आय थिंक सो. सो आय होप की तुम्हाला जर हे टाईपचं कंटेंट आवडत असेल तर तुम्ही अजून आणि अजून आमच्या कंटेंट बघायला आवडाल. तुमच्याकडे कुठल्या तरी कन्सेप्ट असतील त्या कमेंट डाऊन कराल. सो येस, दिस इट फॉर दिस व्हिडिओ. वी विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय. Ain't no motherfucker in this world could do it like me. Open up your eyes and insert a little rising. You don't have to love me, you don't have to like me. Got enough love in myself, in my psyche. You should have the same in your brain nightly. If you wanna taste me, you can fucking try me. If you wanna hate, you know where to find me. And if you go and hate this, you can fucking bite me. I'll be cruising in my lane fast, call it high speed. I've been working hard, yeah, I've been working nightly. If you think you'll win, ha, nah, fucking likely. I be taking shots, yeah, cold-blooded.